गोरेगावच्या नेस्को सेंटरमधील ड्रग्ज पार्टी प्रकरणाचं नागपूर कनेक्शन समोर आलंय। पार्टीचं आयोजन करणाऱ्या इन्स्पायरिंग टाय प्रोडक्शन ही इव्हेंट कंपनीचं नागपूरच्या उदयनगर परिसरामध्ये ऑफिस असल्याची माहिती समोर आलेली होती। पण या पत्त्याची चौकशी केली तेव्हा उदयनगर भागामध्ये कंपनीचं ऑफिस नसल्याचं उघड झालंय। मात्र या कंपनीचा मालक विहान समल हा नियमित नागपूरमध्ये इव्हेंट आयोजित करत असल्याची माहिती तिथल्या स्थानिकांनी दिली आहे। विहान समल हा आपल्या पार्ट्यांसाठी सिने कलाकारांना पाहुणे म्हणून बोलावायचा। वर्षामधून 2 पब्लिक इव्हेंट तो नागपूरमध्ये करत असल्याची माहिती देखील स्थानिक इव्हेंट मॅनेजर राहुल मोटेवानी यांनी दिली आहे। सर नागपुर में वो ऐसे एक्टिवनेस नहीं बोल सकते, लेकिन वो लिमिटेड इवेंट करते हैं। ईयरली एक इवेंट हो गया तो हो गया, या साल में 2 इवेंट हो गए तो हो गए, उस टाइप के इवेंट करते हैं। उसके कंटिन्यूशन इवेंट नागपुर में नहीं होते हैं। कंपनी में जो उसका एड्रेस दिया है बिहान की कंपनी का, वो उदयनगर नागपुर दिया है, संजय नगर। तो कभी आप गए उधर या कुछ आइडिया उसके ऑफिस के बारे में? नहीं सर, मुझे कोई आइडिया नहीं है उसके बारे में। वो क्योंकि यहाँ पे उनका इतना कनेक्शन है ही नहीं, मतलब उनका मोस्टली कनेक्शन बाहर की सिटीज़ में ही है ज़्यादा। वो एक आधा अगर इवेंट करते तो वो किसी ना किसी के थ्रू हेल्प लेके ही करते हैं नागपुर में। म्युझिक कॉन्सर्टमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणी नेस्को कंपनीनं निवेदन जारी केलंय। कंपनीला भेट देणाऱ्या सर्व अभ्यागताची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची गोष्ट आहे। आम्ही तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत आहोत असं नेस्कोनं आपल्या निवेदनामध्ये म्हटलंय। त्याबरोबरच कंपनी परिसरामध्ये अवैध पदार्थ बाळगणं, त्यांचा वापर करणं किंवा वितरण याबाबत नेस्कोचे 0 टॉलरन्स धोरण आहे। याबाबत सर्व उपस्थितांना स्पष्टपणे कल्पना दिलेली असते। कंपनीच्या प्रवेश अटी, कार्यक्रमाचे नियम आणि प्रत्यक्ष स्थळावरील नियमावली हे सर्व उपस्थितांना लागू आहे। कंपनी नियमानुसार असे वर्तन हे प्रतिबंधित असून कोणतीही त्याचं उल्लंघन केल्यास त्याची जबाबदारी ही संबंधितांची राहील। या घटनेच्या संदर्भामध्ये नेस्को किंवा कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून कोणतीही चूक अथवा निष्काळजीपणा झालेला नाही असं देखील नेस्कोनं या निवेदनात म्हटलंय। गोरेगाव नेस्कोमध्ये ड्रग्ज पार्टी प्रकरणामध्ये 7 आरोपींना वनराई पोलिसांनी अटक केली आहे। अटकेमधील 7 आरोपींना वनराई पोलिसांनी बोरिवली कोर्टामध्ये हजर केलं। 7ही आरोपींची 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे। गोरेगावमधल्या म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्जच्या ओव्हरडोसनं झालेल्या मृत्यू प्रकरणामध्ये नेस्को सेंटर हे अधिकच अडचणीमध्ये आलंय। नेस्को सेंटरमध्ये याआधी झालेल्या टेक्नो म्युझिक कॉन्सर्टमध्ये देखील ड्रग्जचं सेवन झाल्याचं तपासामध्ये उघड झालंय। त्यामुळे ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्यांचं मोठं रॅकेट हे नेस्को सेंटरमधल्या कार्यक्रमामध्ये सक्रिय असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत असल्यामुळे मुंबई पोलिसांचं मत हे समोर आलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई महापालिकेमध्ये येणार आहेत। राज ठाकरे आज मुंबई महापालिकेमध्ये येऊन महापालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत। नवीन नियुक्त झालेल्या महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे यांची ते भेट घेणार आहेत। नव्या आयुक्तांना शुभेच्छा देण्यासाठी महापालिका कार्यालयामध्ये ते आज जाणार आहेत।